वेलकम बॅक टू MPSC PYQ क्लब. आणि आज आपण पाहणार आहोत MPSC राज्यसेवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2017 या वर्षाचे PYQ ॲनालिसिस. आणि आजचा आपला विषय आहे जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट. तर चला मित्रांनो, पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे मॅच द फॉलोविंग. तर पहिल्या कॉलममध्ये फिलॉसॉफर आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये हायपोथेसिस अबाउट ओरिजिन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत दिलेला आहे सेकंड कॉलममध्ये. तर बघा, पहिला ए आहे इमॅन्युअल कांट, बी आहे लॅपलास, सी आहे चेंबरलिन आणि डी आहे जेम्स जीन्स. आणि दुसऱ्या कॉलममध्ये एक आहे टायडल हायपोथेसिस, दुसरा आहे गॅसियस हायपोथेसिस, तिसरी आहे नेब्युलर हायपोथेसिस आणि चौथी आहे प्लॅनेटेझिमल हायपोथेसिस. तर मित्रांनो, याचं उत्तर येते बघा, इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की गॅसियस हायपोथेसिस इमॅन्युअल कांटने दिलेली आहे. याचं उत्तर एक येते बघा, इमॅन्युअल कांटनं कोणती दिली? गॅसियस, म्हणजे एचं 2. सॉरी, काहीतरी चूक झाली आहे. तर पहा, गॅसियस हायपोथेसिस इमॅन्युअल कांटनं दिलेली आहे. नंतर लॅपलासनं बघा कोणती दिलेली आहे? लॅपलासनं नेब्युलर हायपोथेसिस दिलेली आहे. लॅपलासनं नेब्युलर हायपोथेसिस म्हणजे बीचं 3 आणि एचं 2. तर मित्रांनो, याचं उत्तर 4 येते बघा. आणि चेंबरलिन सीचं 4 प्लॅनेटेसिमल दिलेली आहे. चेंबरलिननं प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस दिलेली आहे. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन 4 येते बघा, ना की 1. इथे काहीतरी मिस्टेक झाली आहे टाईप करण्यात. आणि तसंच जेम्स जीन्सनं टायडल हायपोथेसिस दिलेली आहे बघा. तर तुम्हाला या सर्व हायपोथेसिस फार इम्पॉर्टंट आहेत, या थिअरीज. आणि ते कोणकोणत्या माणसाने दिलेली आहे, पर्सनने दिलेली आहे, ते सर्व त्यांची नावं. आणि याच्यावरती 2022 पण क्वेश्चन आलेला आहे, 2020 पण क्वेश्चन आला आहे आणि 2017 पण क्वेश्चन आलेला आहे. आणि फार सारखा हा क्वेश्चन रिपीट होत राहते, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, 17 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट अबाउट द इंटेरियर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, ऑप्शन 1 आहे द टेम्परेचर फॉल्स विथ इन्क्रीजिंग डेप्थ, म्हणजे जशी जशी डेप्थ वाढत जाते तसं तसं टेम्परेचर कमी होते असं म्हटलेलं आहे. दुसरं आहे द प्रेशर फॉल्स विथ इन्क्रीजिंग डेप्थ, म्हणजे प्रेशर जशी जशी डेप्थ इन्क्रीज होते तसं तसं प्रेशर कमी होते. तिसरं ऑप्शन आहे द टेम्परेचर रायझेस विथ इन्क्रीजिंग डेप्थ, म्हणजे खोली वाढत जाताना टेम्परेचर वाढते. आणि चौथं आहे द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट विथ व्हॅरिंग डेप्थ. तर मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन 3 द टेम्परेचर रायझेस विथ इन्क्रीजिंग डेप्थ. म्हणजे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीच्या सरफेसवरती जे टेम्परेचर आहे आणि आपण जसं खाली जाऊ कुठे, पृथ्वीच्या सेंटरकडे, तर सेंटरकडे जवळजवळ 6000 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे. म्हणजे जसं जसं डेप्थ इन्क्रीज होत जाईल तसं तसं टेम्परेचर सुद्धा राईज होत जाते. तर पहा, इथे टेम्परेचर आणि डेप्थचं व्हेरिएशनचा चार्ट दिलेला आहे बघा. सरफेसला इथे टेम्परेचर आहे, जसं जसं आपण डेप्थ वाढत जाईल तसं तसं टेम्परेचर बघा. इथे टेम्परेचर केल्विनमध्ये दिलेलं आहे बघा. इथे अप्पर मॅन्टलला 1900 केल्विन आहे. आणि जसं जसं 2900 किलोमीटर डेप्थला आलो तर बघा 3000 केल्विन होते. 5150 किलोमीटर डेप्थला 5000 केल्विन होते. आणि 6370 जे की कोर आहे, सेंटर ऑफ द अर्थ आहे, तिथं 7000 डिग्री केल्विन हे टेम्परेचर आहे. तर बघा, टेम्परेचर increases due to the gas and pressure present inside the surface of the earth. The temperature increases because we go near to the core of the earth which is metallic and hotter. म्हणजे अर्थची कोर जी आहे ती सॉलिड आहे, मेटलिक आहे आणि हॉटर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर पहा, 18 नंबरचा प्रश्न आहे, द हीट रिलीज ॲट द टाइम ऑफ कंडेन्सेशन इज कॉल्ड ॲज. तर पहिला ऑप्शन आहे ह्युमिडिटी, दुसरा ऑप्शन आहे लेटेंट हीट, तिसरा ऑप्शन आहे इव्हॅपोरेशन आणि चौथा ऑप्शन आहे सब्लिमेशन. तर मित्रांनो, द हीट रिलीज ॲट द टाइम ऑफ कंडेन्सेशन इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन, म्हणून याचं ऑप्शन 2 हे उत्तर येते. तर पहा, latent heat of condensation, which is the amount of heat released when a gas particle condenses to form liquid droplets at a fixed temperature. Example, water vapor condenses and turns into liquid droplets. आणि या प्रोसेस नंतर काही हीट रिलीज होते, त्या हीटला लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. तर पहा,
ह्युमिडिटी काय असते तर ह्युमिडिटी इज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर. इफ देर इज अ लॉट ऑफ वॉटर वेपर इन द एअर द ह्युमिडिटी विल बी हाय. आणि सब्लिमेशन काय असते तर बघा, द चेंज ऑफ द सॉलिड स्टेट ऑफ द मॅटर डायरेक्टली ऑन हिटिंग टू वेपर स्टेट. म्हणजे बघा, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. जर एखाद्या पदार्थ म्हणजे मॅटरचं रूपांतर म्हणजे ट्रान्सफॉर्म जर गॅसियस स्टेटमध्ये डायरेक्ट झालं तर त्याला सब्लिमेशन म्हणतात. सॉलिड टू लिक्विड झालं तर मेल्टिंग म्हणतात. आणि लिक्विड टू गॅस झालं तर त्याला आपण हिटिंग असं म्हणतो. तर पहा, पुढचा प्रश्न आहे बघा. इथं पण मॅच द फॉलोइंग आहे. क्लायमेटचे फीचर आणि तिथे डेट विचारलेली आहे. तर पहा, ए आय वर्नल इक्विनॉक्स, बी आय समर सोल्स्टाईस, सी आय विंटर सोल्स्टाईस आणि डी आय ऑटोमनल इक्विनॉक्स. आणि दुसऱ्या कॉलममध्ये ती कधी ऑकर होते म्हणजे कोणत्या दिवशी घडते त्याची डेट दिलेली आहे. तर पहा मित्रांनो, समर सोल्स्टाईस जो असते तो जून 21ला होते. आणि विंटर सोल्स्टाईस तो आहे तो डिसेंबर 22ला होते. तसंच आता लक्षात ठेवा, सोल्स्टाईस आणि इक्विनॉक्स. इक्विनॉक्स म्हणजे इक्वल नाईट, म्हणजे ज्या दिवशी डे पण इक्वल असणार आणि नाईट पण इक्वल असणार. आणि अशी कंडिशन कधी होते तर जेव्हा सन जो आहे म्हणजे सूर्य जो आहे तो इक्वेटर वरती असणार, तेव्हाच डे आणि नाईट दोन्ही पण इक्वल म्हणजे 12 तासांची असते. तर पहा याचं उत्तर काय येते बघा. आन्सर ए येतं, एक येतं उत्तर इथे. तर बघा, एचं 3. व्हर्नल इक्विनॉक्स जो आहे तो 21 मार्चला होते. बीचं 4 आहे समर सोल्स्टाईस जून 21, विंटर सोल्स्टाईस डिसेंबर 22 आणि ऑटोमनल इक्विनॉक्स जे आहे सप्टेंबर 23. तर लक्षात ठेवायचे तुम्हाला हे 4 फिनॉमिना आहेत बघा. एक आहे मार्चमध्ये, नंतर आहे जूनमध्ये, नंतर आहे सप्टेंबरमध्ये आणि नंतर इथे डिसेंबरमध्ये. तर बघा, प्रत्येक फिनॉमिनामध्ये 3-3 महिन्याचा गॅप आहे. मार्च नंतर जून, जून नंतर सप्टेंबर, सप्टेंबर नंतर डिसेंबर. तर लक्षात ठेवा, मार्चमध्ये आणि नंतर इथे जून. तर मार्चमध्ये जो सूर्य असते तो असते इक्वेटरला. तसंच सप्टेंबरमध्ये जो सूर्य असते तो असते इक्वेटरला. म्हणून मार्च आणि सप्टेंबरमध्ये इक्विनॉक्स होणार. आता व्हर्नल इक्विनॉक्स याच्यामुळे म्हणते की त्यावेळेस तो व्हर्नल जो हे आहे ऋतू आहे, आपण हे वेस्टर्न नाव आहेत, व्हर्नल, समर, ऑटोमनल. आणि आपण मराठीमध्ये व्हर्नलला वसंत ऋतू म्हणतो, ऑटमला शरद ऋतू म्हणतो. तसे त्यांची नावं आहेत. म्हणजे मार्चमध्ये कोणता ऋतू असते, वसंत ऋतू असते, म्हणजे त्याला वसंत इक्विनॉक्स किंवा मराठीमध्ये संपात असं म्हणतात. आणि सप्टेंबरमध्ये कोणतं असते तर शरद ऋतू असते, म्हणून त्याला शरद इक्विनॉक्स किंवा ऑटोमनल इक्विनॉक्स असं म्हटलं जातं. आणि जूनमध्ये बघा, जूनमध्ये काय असते, उन्हाळा असते आणि उन्हाळा असल्यामुळे समर सॉल्स्टाईस होते. आणि डिसेंबरमध्ये काय असते, हिवाळा असते, हिवाळा म्हणून विंटर सॉल्स्टाईस होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि डेट लक्षात नाही ठेवलं तर चालते, राऊंड फिगर आहे बघा, 21, 22लाच ते फिनॉमिना ऑकर होत राहते. म्हणून डेट जरी लक्षात नाही ठेवली तरी चालेल, पण तुम्हाला महिना लक्षात ठेवायचा आहे. तर बघा, तुम्ही ह्या डायग्राममध्ये पाहू शकता बघा, डिसेंबर 21-22ला विंटर सोल्स्टेज असते, तसंच जून 20-22ला समर सोल्स्टेज असते. आणि मार्च आणि सप्टेंबरमध्ये तुम्ही पाहू शकता की इक्विनॉक्स होते, कारण की सूर्याचा प्रकाश समोरासमोर पडते. इथे काही टिल्टचा फरक पडत नाही अर्थच्या. आणि म्हणून दिवस पण 12 घंट्याचा राहते आणि रात्र पण 12 घंट्याची राहते, म्हणून इक्वल नाईट्स असं त्याला म्हटलं जातं. बघा, इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. There are only 2 times of the year when the Earth's axis is tilted neither toward nor away from the sun, resulting in a nearly equal amount of daylight and the darkness at all latitudes. These events are referred to as equinoxes. At the equator, the sun is directly overhead at the noon on these two equinoxes. The summer solstice occurs at the moment. This is solstice पाहूया. The summer solstice occurs at the moment the Earth's tilt toward from the sun is at a maximum. Therefore, on the day of the summer solstice, the sun appears at its highest elevation with a noontime position that changes very little for several days before and after the summer solstice. The summer solstice occurs when the sun is directly over the Tropic of Cancer, which is located at 23.5 degree latitude north. तर पहा, समजा ही पृथ्वी आहे
हा इक्वेटर आहे आणि हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आणि हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे. तर बघा समर सोल्स्टिस कधी होते, जेव्हा सन इथे असते ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती, आणि विंटर सोल्स्टिस कधी होते, जेव्हा सन इथे असते, इथे म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. आणि आपण हे नॉर्थ हेमिस्फिअरच्या पर्स्पेक्टिव्हनं बोलत आहोत. जर आपण साऊथ हेमिस्फिअरच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बोलायचं झालं तर मग साऊथमध्ये समर कधी असते, डिसेंबरमध्ये असते, आणि तिथे विंटर कधी असते, जूनमध्ये असते. तर म्हणजे उलटा होऊन जाते. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा पुढचा मॅच, द 4 लोकल विंड्स मार्क्ड ॲज 1, 2, 3, 4 इन द फॉलोइंग मॅप. पहा, ए आहे सिरोको, बी आहे खामसिन, सी आहे हर्मेटन आणि डी आहे बर्ग. तर पहा मित्रांनो, एक जो आहे हा मॅपमध्ये बघा, एक नंबरचा जो आहे तो सिरोको आहे, नंतर 3 नंबरचा जो आहे तो खामसिन आहे, 2 नंबरचा हर्मेटन आहे. थांबा 1 मिनिट, कन्फ्यूज झालं काहीतरी. बघा याचं उत्तर एक दिलेलं आहे, 1, 2, 3, 4. बघा एक जो आहे सिरोको आहे, बीचं 2 दिलेलं आहे, बीचं 2 म्हणजे 2 नंबरचा जो खामसिन आहे, सीचं 3 दिलेलं आहे, 3 म्हणजे हा हर्मेटन आहे, आणि राहिला 4 तर बर्ग. तर लक्षात ठेवा, साऊथ आफ्रिका जो आहे ना, साऊथ आफ्रिकामध्ये एक शहर आहे जोहान्सबर्ग नावाचं. त्या बर्गवरून इथे त्या जे लोकल विंड्स आढळतात त्याला बर्ग असं नाव पडलेलं आहे. म्हणून साऊथ आफ्रिकेत बर्ग नावाची लोकल विंड्स आढळते. हे तुम्ही ठिकाण लक्षात ठेवू शकता. सिरोको, इथे सिरोको देश आहे बघा, म्हणून तिथे सिरोको आहे. 3 नंबरचा जो आहे तो हर्मॅटन आहे, आणि 4 नंबरचा आहे 2 नंबरचा जो आहे तो खामसिन आहे. आणि जो हर्मॅटन जो लोकल विंड आहे त्याला डॉक्टर विंड्स असंही म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर पहा नॉर्थ अमेरिकामध्ये पाहू शकता, कॅनडामध्ये चिनूक आहे, नंतर नॉर्दर्न USA मध्ये नॉर्टे एक आहे, नॉर्थ ईस्टर्न ब्लिझर्ड एक आहे, पॅम्परो साऊथ अमेरिकामध्ये येते. तसंच बघा बोरा, मिस्रल, फॉन हे सर्व युरोपमध्ये आढळतात. सिरोको, खामसिन, हर्मॅटन हे साऊथ आफ्रिकेत आढळतात. तसंच बर्ग पण. नंतर काराबुरन आणि बुरन हे आशियामध्ये आढळतात, आणि ब्रिकफिल्डर आणि सदर्ली हे ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. वारंवार तुम्ही ह्या मॅपचं स्टडी करा, आणि क्वेश्चन रिपीट होतात. ह्या वर्षी नाही झालं, पुढल्या वर्षी 100% होणार. तर पहा पुढचा प्रश्न आहे, द पॉइंट ऑफ ओरिजिन ऑफ अन अर्थक्वेक इज नोन ॲज. पहिला आहे टेक्टॉनिक पॉईंट, दुसरा आहे सिस्मिक फोकस, तिसरा आहे प्लुटॉनिक पॉईंट, आणि चौथा आहे इपिसेंटर. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन 2 सिस्मिक फोकस. तर बघा, द फोकस इज द प्लेस इनसाइड अर्थ क्रस्ट वेअर अन अर्थक्वेक ओरिजिनेट्स. म्हणजे बघा, जिथे अर्थक्वेक हॅपन होते, जिथून स्टार्ट होते, त्याला आपण फोकस म्हणतो. तो अर्थच्या इंटेरियरमध्ये असते, आणि त्याच पॉईंटच्या जर सरळ आपण लाईन ड्रॉ केली सरफेसवरती अर्थच्या, आणि तो जो पॉईंट असेल त्याला आपण इपिसेंटर म्हणतो. द पॉईंट ऑन द अर्थ सरफेस डायरेक्टली अबोव द फोकस इज इपिसेंटर. हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. बोरा विंड्स ब्लो इन डॅश रिजन. बघा, एक आहे सायबेरिया, दुसरा आहे सहारा डेझर्ट, 3 आहे अड्रियाटिक सी, आणि चौथा आहे अंटार्क्टिका. तर मित्रांनो, आत्ताच आपण बोरा विंड्स पाहिले बघा, बोरा विंड्स इथे आहेत, आणि इथे जो आहे तो आहे अड्रियाटिक सी, स्पेनच्या बाजूला. म्हणून याचं उत्तर येते अड्रियाटिक सी, 3 नंबर. पहा, बोरा ओरिजिनली डिफाईन ॲज अ व्हेरी स्ट्रॉंग कोल्ड विंड आहेत ह्या, that blows from northeast onto the Adriatic region of Italy, Slovenia and Croatia. तर पहा पुढचा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इंटू आईस इज नोन ॲज. तर मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन 2 कंडेन्सेशन. तर बघा, condensation is the process where water vapor becomes liquid. It is the reverse action of evaporation, where liquid water becomes a vapor. Sublimation is the conversion of a substance from solid to gaseous state without it becoming liquid. Evapotranspiration is the sum of all processes by which water moves from land surface to atmosphere via evaporation and transpiration. म्हणजे इव्हॅपोट्रान्सपिरेशन जे आहे ते 2 फिनॉमिनाचं सम आहे. एक इव्हॅपोरेशन, दुसरं ट्रान्सपिरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन, आपल्या सर्वांना माहिती आहे.
ट्रान्सपिरेशन म्हणजे जेव्हा वॉटरचा लॉस होते, कुठून? प्लांट्सच्या लिव्सवरून जर पाण्याचा लॉस होत असेल तर त्याला आपण ट्रान्सपिरेशन असं म्हणतो. आणि इव्हॅपोरेशन प्लस ट्रान्सपिरेशन या प्रोसेसला इव्हॅपो ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. म्हणून याचं उत्तर येते ऑप्शन 2. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इंटू आईस इज नोन ॲज कंडेन्सेशन. तर पहा पुढचा अजून एक मॅच द फॉलोइंग वाला प्रश्न आहे. पहिल्या कॉलममध्ये आहे बघा रिव्हर, दुसऱ्या कॉलममध्ये आहे सोर्स. तर पहा ए आहे पेनगंगा, बी आहे कृष्णा, सी आहे तुंगभद्रा आणि डी आहे कावेरी. तर मित्रांनो कावेरी जी आहे ती ब्रह्मगिरी हिल्सवरती उगम पावते, म्हणून डीचं 3 येते. कृष्णा नदी जी आहे ती महाबळेश्वरला उगम पावते. पेनगंगा बुलढाणा रेंजवरती उगम पावते आणि राहिली तुंगभद्रा गोमंतक पीकवरती उगम पावते. तर पहा बीचं 4, बीचं 4 इथं आहे आणि इथं आहे. एचं 2, एचं 2 इथं बी आहे, इथं बी आहे. सीचं 1, म्हणून ऑप्शन 2 हे अगदी बरोबर उत्तर येते. तर पहा द रिव्हर कावेरी ओरिजिनेट्स ॲट तलाकावेरी in Coorg district of Karnataka in Brahmagiri range of hills in Western Ghat at an elevation of 1341 meter. तर पहा कर्नाटकामध्ये उगम पावते. डिस्ट्रिक्ट कोणता आहे तर कुर्ग डिस्ट्रिक्ट आहे आणि हिल्स कोणती आहे तर ब्रह्मगिरी हिल्स आहेत. तर पहा भीमा नदी जी आहे ती भीमाशंकरला उगम पावते. कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावते. गोदावरी त्र्यंबकेश्वरला उगम पावते. तापी नदी जी आहे तापी रिव्हर रायजेस नियर मुलताई इन बेतुल डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश. लक्षात ठेवा तापी नदी जी आहे ती मुलताई इथं उगम पावते. नर्मदा नदी जी आहे ती नर्मदा रिव्हर रायजेस फ्रॉम अमरकंटक प्लॅटू इन अनूपपूर डिस्ट्रिक्ट इन मध्य प्रदेश. तर बघा पुढचा एक प्रश्न आहे बघा. परत मॅच द फॉलोइंग क्वेश्चन आहे. पहिल्या कॉलममध्ये चॅनल दिलेला आहे, दुसऱ्या कॉलममध्ये लोकेशन दिलेलं आहे. तर पहा ए आहे 10 डिग्री चॅनल, बी आहे 8 डिग्री चॅनल, सी आहे 9 डिग्री चॅनल आणि डी आहे डंकन पॅसेज. तर पहा मित्रांनो तर 8 डिग्री चॅनल जो आहे तो मालदीव आणि मिनिकॉय आयलँडला सेपरेट करतो, म्हणून 8चं येते बघा. बीचं येते 4, बीचं येते 4, इथे आहे, इथे आहे. आणि नंतर 9 डिग्री जो आहे तो लक्षद्वीप आयलँडलाच एक दुसऱ्यापासून सेपरेट करतो, म्हणून 9 डिग्रीचे येते 2, सीचं येते 2, म्हणून याचं उत्तर येते ऑप्शन 2. बरोबर आहे, याचं 2 नंबर उत्तर येते. तर बघा एचं आहे 3, म्हणजे 10 डिग्री जो चॅनल आहे तो अंदमान आणि निकोबार आयलँडला एकमेकापासून सेपरेट करतो. आणि डंकन पॅसेज जो आहे त्याचं येते 1, म्हणजे डंकन पॅसेज कोणाला सेपरेट करतो तो लिटल अंदमान फ्रॉम ग्रेटर अंदमान. तर पहा इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 8 डिग्री चॅनल, द मॅरीटाईम बाउंड्री बिटवीन द मालदीव्स अँड इंडिया रन्स थ्रू द 8 degree channel. It separates the islands of Minicoy and Maldives. It is so named as it lies on the 8 degree line of latitude north of equator. 9 degree channel, तर बघा it separates the island of Minicoy from the main Lakshadweep archipelago. It is 200 km wide with a depth of 2597 meter. It is strategically important as it is a passage of nearly all merchant shipping between Europe, the Middle East, Western Asia, with Southeast Asia and Far East. 10 degree channel जो आहे तो बघा it separates the Andaman Island and the Nicobar Island from each other in the Bay of Bengal and forms the Indian Union Territory of Andaman and Nicobar Island. It is 150 km wide from north to south and 10 km long from east to west with a minimum depth of 7.3 meters. It is so named as it lies on the 10 degree line of latitude north of equator. आणि डंकन पॅसेज काय आहे बघा. डंकन पास और पॅसेज इज लोकेटेड बिटवीन साऊथ अँड लिटल अंदमान, म्हणजे साऊथ अंदमान आणि लिटल अंदमानला तो सेपरेट करतो. द डंकन पॅसेज इज अ स्ट्रेट in the Indian Ocean. It is about 48 km wide. It separates Rutland Island जो की ग्रेट अंदमानचा हिस्सा आहे टू द नॉर्थ अँड लिटल अंदमान टू द साऊथ. म्हणजे डंकन पॅसेज कोणाला सेपरेट करते तर ग्रेट अंदमान आणि लिटल अंदमानला सेपरेट करते. 10 डिग्री चॅनल जे आहे ते अंदमान आयलँड आणि निकोबार आयलँडला सेपरेट करते. 9 डिग्री चॅनल जे आहे ते लक्षद्वीप आर्किपेलागो आणि मिनिकॉय आयलँड हे जे आहेत लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलँडचे हिस्से ते एक दुसऱ्याला सेपरेट करते.
आणि 8 डिग्री चॅनल आहे ते इंडिया आणि मालदीवची बाउंड्री आहे. आणि 8 डिग्री चॅनल मालदीव आणि इंडियाचा कोणता हिस्सा तो मिनिकॉय आयलँड्स. तर पहा अजून एक मॅच द फॉलोइंग वाला क्वेश्चन आहे बघा. पहिल्या कॉलममध्ये आयलँड दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. तर बघा ए आहे सालसेट. तर सालसेटचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते ग्रुप ऑफ 7 आयलँड्स आहे. नंतर बी आहे श्रीहरिकोटा. तर मित्रांनो श्रीहरिकोटाला काय केलं जातं तर रॉकेट लॉन्च केले जातात. सी आहे वेलिंग्टन. वेलिंग्टन जे आहे ते एक नेव्हल स्टेशन आहे बघा. डी आहे व्हीलर आयलँड आणि व्हीलर आयलँडचं नवीन नाव जे आहे ते आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँड आणि जिथून मिसाईल लॉन्चिंग सेंटर. डीचं बघा डीचं 2 इथं आहे. एचं 3 इथं आहे म्हणून याचं उत्तर येते ऑप्शन 4. तर पहा डॉक्टर अब्दुल कलाम आयलँड फॉर्मली नोन ॲज व्हीलर आयलँड is an island off the coast of Odisha which hosts integrated test range missile testing facility. Wellington Island, Kochi, the nerve center of many national organizations. The island is the seat of Kochi Naval Base of the Indian Navy, the Central Institute of Fisheries Technology, and the Port of Kochi. Nandar Sriharikota is a barrier island in the southern coast of Andhra Pradesh. It is home to Satish Dhawan Space Center, the premier space launch site of country. तर तुम्हाला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत ते पण लक्षात ठेवायचं आहे. तर पहा पुढचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द सीज ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग सॅलिनिटी. तर बघा डेड सी, कॅरिबियन सी, अंदमान सी आणि बाल्टिक सी यांना सॅलिनिटीच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. तर बघा याचं उत्तर जे आहे ते आहे बघा 2 नंबर. बाल्टिक सी जी आहे 10% सॅलिनिटी आहे. नंतर आहे अंदमान सी ज्याची 31 to 32% सॅलिनिटी आहे. नंतर येते कॅरिबियन सी ज्याची सॅलिनिटी आहे 33%. नंतर सगळ्यात जास्त जो सॅलान जो कोणता सी आहे तो आहे डेड सी ज्याची सॅलिनिटी येते 33.7%. तर पहा द डेड सी इज लँडलॉक अँड इज द लोवेस्ट व्हॅली ऑन अर्थ. तर याचं उत्तर येते 2 बाल्टिक, अंदमान, कॅरिबियन आणि डेड सी. तर पहा कॅरिबियन सी कुठं आहे तर तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता इथे कॅरिबियन सी आहे. नंतर बाल्टिक सी इथे आहे. अंदमान सी जो आहे किंवा इथे आहे तेव्हा अंदमान सी भारताच्या बाजूला अंदमान निकोबार आयलंड तिथं. आणि नंतर राहिला कोणता डेड सी. तर तुम्ही पाहू शकता इथे इस्रायलच्या बाजूला येते एक डेड सी म्हणून इथे तो छोटा पॉईंट जो आहे मॅप त्या आतमधला तिथे दाखवलेला आहे. तिथे येते डेड सी. तर तुम्हाला हे लोकेशन पण इम्पॉर्टंट आहेत. कधी कधी ते डायरेक्ट लोकेशन पण विचारले जाऊ शकतात. तर पहा पुढचा प्रश्न आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ए आहे La Nino is a little girl. B आहे during the time of La Nino cold water in the ocean rises to the surface. C आहे La Nino strengthens the Indian monsoon. आणि D आहे during the time of El Nino trade winds weaken and warm water moves east in the ocean. तर पहा which of the above statement is are correct. तर मित्रांनो याचं उत्तर येते ऑप्शन 4 ऑल ऑफ द above statements are correct. तर बघा ए जे आहे ला निनो इज अ लिटल गर्ल. 2 फिनॉमिना असते बघा. एक असते ला निना आणि दुसरं असते अल निनो. तर ला निना म्हणजे लिटल गर्ल आणि अल निनो म्हणजे लिटल बॉय. तसंच ला निनो मध्ये कोल्ड वॉटर ओशन सरफेसवरती येते आणि ला निनोमुळं इंडियन मान्सून स्ट्रेंथन होते आणि आपल्याकडे भरपूर जास्त प्रमाणात पाऊस पडते. अल निनोमुळे उलट होते. अल निनोमुळे आपल्याकडे दुष्काळ पडते आणि त्यामुळेच बघा इथं म्हणले ट्रेड विंड्स वीकन होतात. ट्रेड विंड्स वीक झाल्यामुळे आपल्याकडे दुष्काळ पडतो बघा. हे त्याचं कारण आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा अल निनो इट इज अ क्लायमेट पॅटर्न दॅट डिस्क्राईब द अनयुज्युअल वॉर्मिंग ऑफ सरफेस वॉटर्स इन द ईस्टर्न ट्रॉपिकल पॅसिफिक ओशन. म्हणजे पॅसिफिक ओशनमध्ये सरफेस वॉटरची वॉर्मिंग होते आणि त्याचा इफेक्ट ग्लोबली पूर्ण जगात पडतो आणि इंडियन मान्सून जो आहे तिथे बी त्याचा इफेक्ट पडतो. इट इज द वॉर्म फेज ऑफ लार्जर फिनोमिना कॉल्ड अल निनो सदर्न ऑसिलेशन. इट ऑकर्स मोर फ्रिक्वेंटली दॅन ला निना.
Strong El Nino effect events contribute to weaker monsoon and even droughts in India, Southeast Asia. La Nina बघा, La Nina means the little girl in Spanish. It is also sometimes called El Vigo, anti-El Nino, or simply a cold event. La Nina event represent periods of below average sea surface temperatures across the east central equatorial Pacific. La Nina, तर बघा, the cold year occupies a larger part of India than the El Nino cold year. In the La Nina year, rainfall associated with the summer monsoon in Southeast Asia tends to be greater than normal, especially in northwest India and Bangladesh. This generally, this generally benefits the Indian economy, which depends on the monsoon for agriculture and industry. तर पहा, अल निनो आणि ला निनो जे काय इफेक्ट आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या वाटलंच तर. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अल निनो जो आहे तो वॉर्म फेज आहे, ला निना जो आहे तो कोल्ड फेज आहे. अल निनोमध्ये इंडियामध्ये ड्रॉट पडते, तर ला निनामध्ये इंडियन मान्सून स्ट्रॉंग होते आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस पडते बघा. तर पहा पुढचा प्रश्न आहे, in the given diagram the shaded area shows the spatial spread of climatic region according to Trivarta. Identify the region. तर आपल्याला हे जे शेड केलेला पोर्शन आहे ते कोणत्या टाईपचं क्लायमेट आहे ते ओळखायचं आहे. तर पहा, एक आहे सेमी अरिड, दोन आहे सब ट्रॉपिकल ह्युमिड, तीन आहे ट्रॉपिकल सवन्ना म्हणजे ड्राय विंटर, आणि चार आहे ट्रॉपिकल वेट. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर येते ट्रॉपिकल सवन्ना. तर तुम्ही आता इथं पुढं पाहू शकता बघा, या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता की बघा ट्रॉपिकल सवन्ना AW टाईप जो आहे तो इथे येते बघा. हा जो पोर्शन आहे हा सर्व AW टाईप म्हणजे ट्रॉपिकल सवन्नाचा आहे. आणि हा जो मॅप डिपिक्ट करतो ना, तो काय डिपिक्ट करतो, तो क्लायमेट रिजन्स ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू त्रिवार्ता. त्रिवार्ता एका क्लायमेटॉलॉजिस्टचं नाव आहे. त्यानं भारताचं वेगवेगळ्या क्लायमॅटिक रिजनमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि ते इथं मॅपमध्ये दिलेलं आहे बघा. बघा, आणि ते AW हा शॉर्ट फॉर्म ट्रॉपिकल सवानासाठी आहे. तसंच एक नंबरला बघा AM हा शॉर्ट फॉर्म आहे ट्रॉपिकल मान्सूनसाठी. तर ट्रॉपिकल मान्सूनचा एरिया कोणता आहे तर बघा वेस्टर्न कोस्टल एरिया जो दिलेला आहे बघा हा, आणि इकडे नॉर्थ ईस्टमध्ये बघा हा वाला, हा जो आहे तो AM वाला पोर्शन आहे. तसंच बघा H माउंटेन टाईपला H हे डेजिग्नेशन दिलेलं आहे. आणि माउंटेन कुठे येते बघा, तर हिमालयामध्ये येते, नॉर्थ ईस्टमध्ये बी इकडे वरचा जो हिमालयन पार्ट आहे तिथे येते. तर अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचं सब ट्रॉपिकल डेझर्ट काय असते, सब ट्रॉपिकल स्टेपे काय असते आणि ते कोणत्या रिजनमध्ये आढळते ते पाहून घ्या. तर बघा, हा पहिला जो मॅप होता तो त्रिवार्थाने दिलेला होता, आणि दुसरा जो मॅप आहे तर बघा हा अकॉर्डिंग टू कोएपन क्लासिफिकेशन क्लायमॅटिक रिजन्स ऑफ इंडिया पण दिलेला आहे. थोडासा फरक येते इथे बघा, इथे AS येते, जो की त्रिवार्तानं तिथे बी AW घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की थोडं थोडं कोएपनच्या स्कीममध्ये बदल करून केलेला आहे. आणि ही स्कीम इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर पहा, आता पुढला अजून एक मॅच द फॉलोइंग वाला क्वेश्चन आहे. तर पहिल्या कॉलम प्लेसेस ऑफ क्लाउड बस्ट आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये डेट ऑफ क्लाउड बस्ट आहे. तर बघा A केदारनाथ, B लेह लडाख, C मुंबई आणि D चिरगाव. तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे केदारनाथला 2013 मध्ये ढगफुटी झाली होती, म्हणून याचं येणार 3. याचं 3 म्हटलं की इथे इथे येणार, आणि बाकीचं आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आपण डायरेक्ट उत्तर बघा. याचं उत्तर येते ऑप्शन A. बीचं 1 लडाखमध्ये 2010 मध्ये ढगफुटी झाली होती, मुंबईमध्ये 2004ला झालेली आहे, आणि चिरगावमध्ये कधी झाली होती तर 1997ला. तर बघा, ऑन August 15, 1997, 115 people were killed when a cloud burst came bursting, and the trail of death is all that is left behind in Chirgaon in Shimla district, Himachal Pradesh. On 26 July 2004, a cloudburst caused approximately 950 millimeters of rainfall in Mumbai. On August 6, 2010, in Leh, a series of cloudbursts left 179% dead and over 400 injured in the Leh town of Ladakh region in Jammu and Kashmir. And last आहे बघा, on 16 June 2013, the cloudburst was the widespread heavy rain that led to flash floods in all the major river valleys in Kedarnath, Uttarakhand. Almost 5748 were dead and 4550 villages were affected. म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात डेड केदारनाथ क्लाउड बर्स्टमध्ये झाले होते बघा.
आणि पुढचा प्रश्न आहे बघा, ॲज पर द रिसायकल्ड प्लास्टिक मॅन्युफॅक्चर अँड युसेज रूल 1991 व्हॉट शुड बी द थिकनेस ऑफ कॅरी बॅग्स. तर पहिला ऑप्शन आहे लेस दॅन 10 मायक्रॉन, दुसरा ऑप्शन आहे लेस दॅन 15 मायक्रॉन, तिसरा ऑप्शन आहे लेस दॅन 20 मायक्रॉन्स आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ द अबोव. तर मित्रांनो याचं उत्तर येते नन ऑफ द अबोव, कारण की व्हॉट शुड बी द थिकनेस ऑफ कॅरी बॅग, तर ती ग्रेटर दॅन 20 मायक्रॉन होती बघा, नॉट लेस दॅन 20 मायक्रॉन. म्हणून याचं उत्तर नन ऑफ द अबोव येते बघा. अकॉर्डिंग टू द रिसायकल्ड प्लास्टिक मॅन्युफॅक्चर अँड युसेज रूल 1991, द मिनिमम थिकनेस ऑफ कॅरी बॅग्स मेड ऑफ व्हर्जिन प्लास्टिक और रिसायकल्ड प्लास्टिक शॅल नॉट बी लेस दॅन 20 मायक्रॉन्स. आणि आता लेटेस्ट बघा, लेटेस्ट काय आहे, 1991 नुसार होतं. तर लेटेस्ट बघा, अकॉर्डिंग टू द प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल्स 2021, the minimum thickness of plastic carry bags has been increased to 120 microns effective from 1st January 2023. This updated rule applies throughout India. म्हणजे सध्या 120 मायक्रॉन पेक्षाचे कमीचे जे प्लास्टिकच्या बॅग्स आहेत त्या इंडियामध्ये अलाउड नाहीत. तर बघा पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग माउंटेन्स आर कन्सिडर्ड as one of the top biodiversity hotspots. ऑप्शन 1 आहे बघा वेस्टर्न घाट्स, ऑप्शन 2 आहे ईस्टर्न घाट्स, 3 आहे हिमालयाज आणि चौथा आहे अरवलीज. तर पहा मित्रांनो याचं उत्तर येते वेस्टर्न घाट्स. तर आपल्याकडे इंडियामध्ये 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. पहिला आहे हिमालया, दुसरा आहे वेस्टर्न घाट्स, तिसरा आहे सुंदरलँड आणि एक येते अंदमान निकोबार आयलँड. तर बघा हिमालया, इंडो बर्मा रिजन, वेस्टर्न घाट्स आणि सुंदरलँड. सुंदरलँड म्हणजे अंडमान अँड निकोबार आयलँड्स आणि सुमात्रा जे आयलँड्स आहेत इंडोनेशियाचे त्याला एकत्र मिळून सुंदरलँड असं म्हटलं जातं. म्हणून इंडियामध्ये किती आहेत तर 4 आहेत. कोणकोणते तर पहिले ते हिमालया, दुसरे येते वेस्टर्न घाट, तिसरे येते इंडो बर्मा रिजन, इंडो आणि बर्मा म्हणजे म्यानमारचा रिजन जो आहे तो इंडो बर्मा रिजन म्हणून ओळखला जाते, आणि सुंदरलँडमध्ये ते अंदमान अँड निकोबार आयलँड्स. तर पहा शेवटचा प्रश्न आहे आजचा, ओझोन होल वॉज डिटेक्टेड इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स. तर बघा पहिला ऑप्शन आहे 1958, दुसरा आहे 1972, तिसरा आहे 1985 आणि चौथा ऑप्शन आहे 1995. तर मित्रांनो उत्तर येते 1985 ऑप्शन 3. तर बघा, द डिस्कवरी ऑफ द अंटार्क्टिक ओझोन होल वॉज फर्स्ट अनाउन्स्ड इन पेपर बाय ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेस Joe Furman, Brian Gardiner and Jonathan Shanklin, which appeared in the journal Nature in May 1985. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2017 या वर्षाचे जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट या विषयाचं QIQ ॲनालिसिस पाहिलेलं आहे. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर तसंही कमेंट करून सांगा तुम्ही मला, आणि काही सजेशन असेल तर त्या पण कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.